पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 1, ओवी नंबर 141 ते 160. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंद शंकरू, सारथी शाद्गंधरू अर्जुनेसी, देखा नवलतया प्रभूंचे, अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत वसे. पायी को पाठीसी घातला, आपण पुढा राहिला, तेने पांचजनो आस्फुरिला अवलिताची, परी तो महाघोषू थोरू, गरजतू असे गहिरू, जैसा उदेला लोप्यू दिनकरू नक्षत्राते, तैसे तुरबंबाळो भमते, कौरवदळी गाजत होते, ते हारपोनी नेनो केवते गेले तेथ, तैसाची देख रे विनोदे आणि गजरे, देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला, ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट, तेत ब्रह्मकटाह शतकुट हो पाहतसे, तव भीमसेनो विनसेला, जैसा महाकाळो खवळला, तेने पौंड्रा स्फुरिला महाशंको, तो महाप्रलय जलधरू, जैसे गडगडीला गहिवरू, तव अनंत विजयो युधिष्ठिरो आस्फुरित असे, नकुळे सुघोषू सहदेवी मनु पुष्पकू, जेने नादे अंतको गजबजला टाके, तेत भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदे आदिक, काशीपती देख महाबाहो, तेथ अर्जुनाचा सुतू, सात्विक अपराजितो, दृष्टद्युम्न नृपनातो शिखंडिहन, विराटानादी नृपवर, जय सैनिक मुख्य वीर, तिही नाना शंक निरंतर आस्फुरिले, तेने महाघोषा निघारते, शेषकूर्म अवचिते, गजबजोनी भुभारते सांडू पहती, तेत तिनी लोक डळमळीत, मेरू मंदार आंदोळीत, समुद्र जवळ उसळीत, कैलासेवरी पृथ्वी तळ उलते पाहत, आकाश असे आसुडत, तेत सडा होत नक्षत्रांचा, सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी जाहाली, ऐसी एकटाळी पिटली सत्यलोकी, देहाची दीन थोकला, जैसा प्रळय काळ मांडला, तैसा हाकारू जाहला ती लोकी, ते देखुनी आदी पुरुषू विस्मतू, म्हणे झने होय पा अंतू, मग लोपिला अद्भुतो संभ्रमतो, मनोनी विश्व सावरले, एरवी युगांत होते ओढवले, जैसे महाशंका स्फुरले कृष्णादिकी, पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी. या ओव्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू. ज्याच्या ध्वजस्तंभावर साक्षात शंकराचा अवतार जो मारुती असून शार्धनुज धारण करणारे श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते, त्या प्रभूचे नवल पहा. भक्ताच्या अत्यंत प्रेमामुळं तो पार्थाचे सारथ्यही करू लागला. त्याने आपल्या सेवकाला पाठीशी घातले आणि स्वतः पुढे होऊन आपला पांचजन्य नावाचा शंख सहज लीलेने वाजवला. सूर्योदय झाला म्हणजे जशी नक्षत्रे लोपतात, तसे त्या शंखाच्या गंभीर महानादाने कौरवांच्या सैन्यामध्ये होत असलेला वाद्यगजर कोणीकडे नाहीसा झाला, त्याचा पत्ता लागेना. त्याप्रमाणे अर्जुनानेही आपला देवदत्त नावाचा गंभीर नादाचा शंख वाजवला. ते दोन्ही अचाट अद्भुत शंखध्वनी एकमेकात मिसळून गेले. त्यामुळे ब्रह्मांडाचे शतशः तुकडे होतात की काय असे वाटू लागले. मग तिथे भीमसेनेला कृतांताप्रमाणे आवेश चढला आणि त्याने आपला पौंड्र नामक महाशंख वाजवला. महाप्रलयाच्या मेघार्जनाप्रमाणे त्या शंखाचा भयंकर ध्वनी होत आहे. तोच धर्मराजाने
आपला अनंत विजय नामक शंख वाजवला. नकुलाने सुघोष नावाचा आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला. त्या नादाने प्रत्यक्ष कृतांतही गडबडला. द्रुपद राजा, महाबाहो कशी राजा, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक वीर जे त्या ठिकाणी जमले होते. त्याचप्रमाणे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्य असा सत्यकी, नपश्रेष्ठ धृतद्युम्न, आणखीही शिखंडी, तसेच विराटादी श्रेष्ठ राजे व इतर जे सेनानायक होते त्यांनीही आपापले निरनिराळे शंख वाजवले. त्या शंखाच्या महाघोषाने शेष व कूर्म एकदम दचकले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्यास तयार झाले. त्या योगे त्रैलोक्य डळमळू लागले, मेरू मंदार हालू लागले, समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळले, पृथ्वी पालते होते की काय, असा आकाश कोसळून पडते की काय असं वाटू लागले. नक्षत्रांचा सडा पडला, सत्यलोके सृष्टी बुडली रे बुडली, आता देव निराधार झाले, असा एकच ओरडा झाला. सूर्य भयाने थांबला, असा प्रलय काल ओढवला, तिन्ही लोकी हाहाकार उडाला. हे पाहून आदिपुरुष श्रीकृष्ण विस्मित झाले आणि कदाचित सृष्टीचा अंत होईल असे जाणून त्यांनी तो अद्भुत शंखनाद बंद केला. म्हणूनच हे जग वाचले. एरवी कृष्णादिकांनी जेव्हा शंख वाजवले तेव्हाच त्याचा अंत होण्याची वेळ आली होती. रामकृष्ण हरी. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.